नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल मोठा अपडेट जाणून घेणार आहोत। सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी 8व्या हप्त्याची वाट पाहत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत, त्यामुळे उत्सुकता वाढलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून अद्याप 8व्या हप्त्याची अधिकृत अशी काही घोषणा जाहीर केलेली नाहीये, पण 8वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांना 7 तारखेला झेडपीचे विलक्षण आहे व पंचायत समिती विलक्षण आहे, त्या अगोदरच मिळण्याची चर्चा आता सुरू आहे। काही अपडेट नुसार नियमामध्ये बदल आणि लाभार्थी तपासणीमुळे काही शेतकऱ्यांची नावे यादीतून कमी होण्याची शक्यता सुद्धा सांगितली जात आहे। त्यामुळे आपले लाभार्थी यादीमध्ये नाव तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे। पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की PM किसान 22वा हप्ता जो आहे तो सुद्धा मिळण्याची ज्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। नमो शेतकरी हप्ता सध्या PM किसान योजनेचा 22वा हप्ता व फेब्रुवारी मार्च दरम्यान मिळत असतो, पण तोही फेब्रुवारीच्या महिन्यातच मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। 2026 दरम्यान ज्या 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान ज्या निवडणुका होणार आहे त्या अगोदरच हे हप्ते दिले जातील अशी आता चर्चा होत आहे। PM किसान योजनेमध्ये शेतकऱ्यासाठी दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात। नमो शेतकरी आणि PM किसान या दोन वेगवेगळ्या योजना आहेत। काही वेळा पूर्वी कार्यक्रमात किंवा इव्हेंटमध्ये दोन्ही योजनांचे पैसे जवळच्या काळात दिले गेले आहेत, पण दोन्ही हप्ते एकत्र येतील अशी शक्यता नाकारता येत नाही। म्हणून सध्या काय तर बजेटमध्ये घोषणा झाली तर अपडेट मिळू शकते। आज 1 तारखेला 1 फेब्रुवारीला सरकारचं बजेट असणार आहे, त्या बजेटमध्ये या हप्त्याची आता घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, पण अधिकृत घोषणा होईपर्यंत खात्रीने सांगता येणार नाहीये। KYC पूर्ण ठेवा, आधार बँक खात्याला तुमचा लिंक आहे का ते बघा आणि लाभार्थी स्टेटस तपासा। हे 3 कामं तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहे। मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कृषी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।